नमस्ते. आज आपल्या पंधरे गावातले आदरणीय प्रदीप चिखलाटे, डॉक्टर प्रदीप चिखलाटे, जे पंधरे गावामध्ये गेली 42 वर्ष सातत्याने रुग्णसेवा करणारे डॉक्टर म्हणून प्रचलित आहेत. आणि ह्या डॉक्टरांच्या रुग्णसेवेबद्दल बारामती तालुक्यातील जे अग्रगण्य डॉक्टर असोसिएशनमधली मेडिकोलोज गिल, बरोबर डॉक्टर साहेब, या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल पंधरे ग्रामविकास मंचाच्या वतीने एक सुंदर असा केशर आंबा डॉक्टरांना आम्ही सुपूर्द करत आहे, त्याचे आठवण म्हणून. थँक्यू डॉक्टर साहेब. ओके ठेवा तिथं झाड. डॉक्टर साहेब, परवा दिवशी आम्ही बातमी वाचली आणि त्या संस्थेच्या पदी आपली निवड झाली. डॉक्टर दीपेंद्र कोकरे सर पण आहेत आता. तर एक सर्वसामान्य माणूस म्हणजे आम्हाला काय त्याच्याबद्दल माहीत नाही, तर ती संस्था काय आणि त्याची काय कामं चालतात? मेडिकोलोज गिल ही संस्था अशी आहे की जवळपास बारामतीतले डॉक्टर किंवा सर्व डॉक्टरमध्ये चालतील त्याचे मेंबर आहेत आणि सामाजिक, वैद्यकीय किंवा तुमचे बाकीचे कार्यक्रम शिबिर वगैरे घेण्याचं काम करते. आणि ही संस्थेला आज 50 वर्ष पूर्ण होऊन गेली. म्हणजे 50 वर्षात 50 लोक अध्यक्ष झाले. माझा नंबर 51वर आहे. येणाऱ्या काळात आता त्याची तुम्ही ध्येय धोरणं तर ठरलेली असतील. ध्येय धोरणं म्हणजे आता जे थोडक्यात शिबिरं घेणं किंवा सामाजिक उपक्रम करणे किंवा वैद्यकीय सेवा सुधारण्याच्या दृष्टीने काही लेक्चर्स असतात किंवा पुण्यातले किंवा तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट डॉक्टरला आपण बोलवतो, त्यांचे लेक्चर्स असतात. किंवा सामाजिक उपक्रमात लहान मुलांचे प्रॉब्लेम किंवा वयस्क लोकांचे प्रॉब्लेम की ज्याच्यावर लेक्चर्स होतात आपल्याकडे, किंवा इतर कम्युनिटीचे कार्यक्रम किंवा ट्रिप्स किंवा सर्वसाधारण ट्रिपचे सगळे मेंबर आहेत त्यांना थोडक्यात एंटरटेनमेंट जे लागते त्या गोष्टींची सगळी सुविधा आपण उपलब्ध करून देतो. आणि थोडक्यात सर्व डॉक्टर एकत्र येऊन आम्ही सर्व डॉक्टरांच्या मिळून काही गॅदरिंगसारखे कार्यक्रम किंवा सण असतात, पंचमी असो, आता येणारा चैत्री गौरीचा कार्यक्रम असो, गणेश उत्सव असो किंवा जयंती असो किंवा झेंडावंदन असो किंवा हे सगळे कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो. गेली 42 वर्ष पंधरे पंचकृषी आणि डॉक्टर खलाटे साहेब एक वेगळं सूत्र होतं. आता बारामती पंधरे तुम्ही प्रॅक्टिस करता, आता बारामतीतही आपण हॉस्पिटल चालू केलं, त्याचं कसं स्वरूप आहे? बारामतीत माझं नाही, माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे. सर्व सोयीयुक्त आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. गेली आता आज त्याचा 10वा महिना आहे. 10 महिने पूर्ण झाले आज. ते त्यांचं आहे वेगळं. मी तसं रुरल ह्या संस्थेत म्हणजे मेडिकल गिल संस्थेचा रुरलचा मेंबर मी पहिला खूप वर्षापूर्वी, मला मेंबर होऊन 40 वर्ष आहे. त्या संस्थेचा मी मेंबर आहे. तिच्या संस्थेत आपले सर्व बारामतीचे सर्व उच्च शिक्षित किंवा डॉक्टर कविता असतील, डॉक्टर राजे असतील किंवा डॉक्टर तांबे असतील किंवा हे डॉक्टर त्या संस्थेची तर ही कल्पना डॉक्टर राजेंनी आणली. अंमलातांनी 50 वर्षापूर्वी स्थापना केली. पहिल्यापासून शरद पवार असो, अजित पवार असो, सुप्रिया असो, सुलेखा वहिनी असो किंवा पवार घरातले किंवा आपले कारखान्याचे चेअरमन, 3 कारखान्याचे चेअरमन किंवा इतर सामाजिक संस्था आहेत किंवा इतर संस्था आहेत, त्यांचं सहकार्य भरपूर असतं. या सगळ्यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या संस्थेला 50 वर्षात बारामती म्हटलं की महाराष्ट्रात वेगळं नाव, त्यामधील संस्था. महत्त्वाची गोष्ट आपल्या बारामती म्हणजे मेडिकल हब म्हणून फार फेमस आहे. तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला आता पुण्याला किंवा इतर ठिकाणी बारामतीच्या पेशंटला कुठं जावं लागत नाही. सर्व सुविधा उपलब्ध असलेले हॉस्पिटल्स आता बारामतीमध्ये आहेत. त्यात ॲडिशनल मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे. नंतर आता अजितदादांनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज काढलं आहे. नियोजित आता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज निघण्याची शक्यता आहे किंवा भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रोल मॉडेल म्हणून बारामतीचे जे होतो उल्लेख होतो त्यावेळेस या सर्व नेत्यांनी आपल्यासाठी बारामती शहरात किंवा बारामती परिसराची प्रगती केली. त्यात मेडिकल क्षेत्रात आता जी प्रगती झालेली आहे ती अख्ख्या महाराष्ट्रात बारामती कुठेच झाली नाही. आणि नक्कीच पंधरेकर म्हणून आम्हाला आनंद आहे की आपली त्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे डॉक्टर दीपेंद्र कोकरे सर, आपण शुभेच्छा काय देतात सरांना? बारामती मेडिकल गिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर प्रदीप सर यांना आपण आपल्या ग्रामविकास मंचातर्फे आंब्याचं झाड देत आहे. तो माणूस खरोखर आंब्यासारखाच गोड आहे आणि सगळ्याला मार्गदर्शन करतील सर्व डॉक्टरांना
ते सहकार्य करतील आणि मी अजून सदस्य नाही आणि आता सदस्य होणार सरांनी मला सदस्य करून घ्यावे आणि सरांचं खूप खूप अभिनंदन. गणेश सर तुम्ही तर शुभेच्छा दिल्यात. सचिन सर. आता आमचे शेजारीच येते हां त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आम्हाला आनंद झाला आहे अध्यक्ष झाल्यामुळे. सर साधा बोळ्या शुभेच्छा बाईजी. हां ठीक आहे. तर असे डॉक्टर साहेब परवा दिवशी MB सर ऑसम छान मस्त. तर असे डॉक्टर साहेब खरं तर 3-4 दिवस झालं मी व्हॉट्सअपवरही शुभेच्छा दिल्या नव्हत्या, कारण डोक्यात होतं की ग्रामविकास मंचाची ओळख झाड, ती झाड द्यायचं आणि सरांचं अभिनंदन करायचं. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर्वांचे आभार आहे. मी ग्रामविकासचा एक सदस्य खाली फाउंडर मेंबर आहे. आणि आपल्या वाढदिवसाच्या नावल्याने निमित्ताने ढाकळे ते झाड वाढतंय, पंधरे ते वाढतंय, चितपाना ते वाढतंय. तर असं सदस्य असणारे डॉक्टर साहेब परत एकदा खूप खूप शुभेच्छा. ओके.